नमस्कार. आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यवस्था काम करत असतात ज्या आपल्याला थेट दिसत नाहीत, पण आपल्या अस्तित्वासाठी त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आज आपण अशाच एका अदृश्य पण शक्तिशाली प्रणालीबद्दल बोलणार आहोत, जिला परिसंस्था किंवा इंग्रजीत इकोसिस्टम म्हणतात. मग ही परिसंस्था म्हणजे नेमकं काय असतं? हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो, पण त्याचा खरा अर्थ काय आहे? चला, आज ही संकल्पना अगदी मुळापासून समजून घेऊया. अच्छा, तर हा शब्द आला कुठून? गोष्ट आहे 1935 सालची. A.G. टॅन्सले नावाच्या एका वनस्पती शास्त्रज्ञाने इकोसिस्टम ही संकल्पना पहिल्यांदा मांडली. त्यांनीच याला पर्यावरणशास्त्राचं एक मूलभूत कार्यात्मक एकक म्हणून ओळख दिली. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर परिसंस्था म्हणजे सजीव घटक जसे की झाडं, प्राणी, सूक्ष्मजंतू आणि निर्जीव घटक जसे की हवा, पाणी, माती यांची एक अशी प्रणाली जिथे हे सगळे घटक एकत्र येऊन एक चालती बोलती व्यवस्था तयार करतात. चला, आता हे अजून सोपं करून समजून घेऊया. प्रत्येक परिसंस्था, मग ती कोणतीही असो, ती दोन प्रकारच्या घटकांनी बनलेली असते. तर हे आहेत ते दोन मुख्य भाग. एका बाजूला आहेत जैविक म्हणजे सजीव घटक आणि दुसऱ्या बाजूला आहेत अजैविक म्हणजेच निर्जीव घटक. आणि गंमत म्हणजे परिसंस्थेचं सगळं संतुलन याच दोन घटकांच्या देवाणघेवाणीवर अवलंबून असतं. जैविक घटकांमध्ये तीन मुख्य भूमिका असतात. पहिले म्हणजे उत्पादक, सोप्या भाषेत वनस्पती, जे सूर्यप्रकाशापासून स्वतःचं अन्न बनवतात. मग येतात भक्षक म्हणजे प्राणी, जसं की गवत खाणारं हरिण किंवा त्या हरणाला खाणारा वाघ. आणि शेवटी येतात विघटक म्हणजे जीवाणू आणि बुरशी, जे मृत सजीवांना विघटित करून त्यातली पोषक तत्व पुन्हा मातीत मिसळण्याचं महत्त्वाचं काम करतात. आणि हो, हे अजैविक घटकही तितकेच महत्त्वाचे आहेत बरं का. हवा, पाणी, सूर्यप्रकाश, मातीतली पोषक तत्व या सगळ्याशिवाय कुठला सजीव जगूच शकत नाही. खरं तर हे निर्जीव घटकच सजीवांच्या अस्तित्वाचा पाया आहेत. बरं, आता परिसंस्थांचे प्रकार बघूया. मुख्यत्वे दोन प्रकारच्या परिसंस्था असतात आणि त्यांच्यातला फरक खूप मोठा आहे. एका बाजूला आहेत नैसर्गिक परिसंस्था म्हणजे जंगलं किंवा महासागर, ज्या माणसाच्या हस्तक्षेपाशिवाय आपोआप चालतात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत कृत्रिम म्हणजेच मानवनिर्मित परिसंस्था. उदाहरणार्थ आपली शेती किंवा बाग, ज्यांना टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला सतत मेहनत घ्यावी लागते. या कृत्रिम परिसंस्थांची काही खास वैशिष्ट्ये आहेत. त्यांना सतत मानवी देखरेखीची गरज असते. त्या नैसर्गिक प्रणालींच्या तुलनेत कमी स्थिर असतात. आणि हो, तिथली जैवविविधता सुद्धा खूपच कमी असते. चला तर मग आता नैसर्गिक परिसंस्थांच्या जगात एक फिरफटका मारूया. निसर्गात किती प्रकारची विविधता आहे हे पाहून खरंच आश्चर्य वाटेल. नैसर्गिक परिसंस्थांना आपण दोन मोठ्या गटामध्ये विभागू शकतो. जलीय म्हणजे पाण्यावर अवलंबून असलेल्या आणि स्थलीय म्हणजे जमिनीवरच्या परिसंस्था. जमिनीवरच्या परिसंस्थांमध्ये तर प्रचंड विविधता आहे. विचार करा, अमेझॉनसारखी घनदाट उष्णकटिबंधीय जंगलं ते थेट सहारासारख्या विशाल वाळवंटापर्यंत, किंवा मग थंडगार सूचीपर्णी वनं आणि विस्तीर्ण गवताळ प्रदेश. प्रत्येक ठिकाणची परिसंस्था पूर्णपणे वेगळी. आणि पाण्यामध्येही अशीच विविधता आहे. गोड्या पाण्याची परिसंस्था जशा आपल्या नद्या आणि तलाव, खाऱ्या पाण्याची म्हणजे प्रचंड मोठे महासागर, आणि एक तिसरा खास प्रकार म्हणजे जिथे नदी समुद्राला मिळते तिथली खाडीची निमखाऱ्या पाण्याची अनोखी परिसंस्था. आता गोड्या पाण्याच्या परिसंस्थेतही अजून दोन प्रकार आहेत. पहिला लेंटिक म्हणजे जिथलं पाणी स्थिर असतं, जसं की तलाव किंवा सरोवर. इथले जीव त्या शांत पाण्यानुसार जुळून घेतात. आणि दुसरा प्रकार आहे लोटिक म्हणजे वाहत्या पाण्याची प्रणाली, जसं की नद्या किंवा झरे. साहजिकच इथले जीव पाण्याच्या प्रवाहाचा सामना करण्यासाठी तयार झालेले असतात. पण आपण हे सगळं का बोलतोय? या गुंतागुंतीच्या प्रणाली समजून घेणं आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं काय? चला, आता याच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की परिसंस्था आपल्या जगाचा एक मूलभूत, एक फंक्शनल घटक आहे. मग ते अंगणातलं एक लहान डबकं असो किंवा अख्खा पॅसिफिक महासागर, प्रत्येक ठिकाणी हेच नियम लागू होतात. सजीव आणि निर्जीव घटकांमधलं हे जे नाजूक संतुलन आहे ना, तेच आपल्या संपूर्ण ग्रहाच्या आरोग्यासाठी आणि स्थिरतेसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जर का हे संतुलन बिघडलं तर त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण म्हणजे मानव कृत्रिम परिसंस्था तयार करतो. आपण त्यांचे शिल्पकार आहोत. मग या नैसर्गिक परिसंस्थांच्या जगात एक जबाबदार घटक म्हणून आपली भूमिका नेमकी काय असायला हवी, यावर नक्कीच विचार करायला हवा.